अभिप्राय? आगामी लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील अलका टॉकीज चौकात काँग्रेसकडून बॅनरबाजी करण्यात आलेली आहे आणि आपण पाहू शकता की ती पुण्यातील विविध प्रश्नांचे त्या ठिकाणी आढावा घेण्यात आलेला आहे आणि अशी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। युवक काँग्रेसने ही बॅनरबाजी केलेली आहे आणि युवक काँग्रेसचे पदाधिकारी आता आपल्या सोबत आहेत। आपण जे बॅनरबाजी केलेली आहे त्यामध्ये पुण्यातील विविध प्रश्नांचा उल्लेख केलेला आहे। ड्रग्ज माफिया, ललित पाटील प्रकरण असेल किंवा ट्रॅफिकचे प्रश्न असतील किंवा कचऱ्याचे प्रश्न असतील किंवा युवकांचे प्रश्न असतील, यातून आपण खाली असं लिहिलेलं आहे की आता पर्याय फक्त काँग्रेसच आहे। तर असं का वाटतंय आपल्याला की फक्त काँग्रेसच करू शकतं? अहो, विद्येचं माहेरघर मानलं जातं, त्या ठिकाणी ट्रॅफिकचं घर झालेलं आहे, ट्रॅफिकची कोंडी झालेली आहे आणि त्या ठिकाणी त्याच्यापासून जर पुणेकरांना दिलासा मिळवायचा असेल तर त्याला पर्याय मार्ग एक आहे काँग्रेस। आज या ठिकाणी आपलं पुणे, सुंदर पुणे आपण म्हणतो, पण ते सुद्धा एवढं प्रदूषित झालेलं आहे, त्या प्रदूषणापासून सुद्धा जर पुणेकरांना दिलासा मिळायचा असेल तर पर्याय मार्ग आता काँग्रेस आहे। आज महागाईचा विषय असेल, रस्त्याचे विषय असतील, अनेक विषय आहेत। आज शैक्षणिक राजधानी म्हणून पुणे शहर मानलं जातं, त्या ठिकाणी सुद्धा ड्रग्ज माफिया म्हणून हा प्रकार किती मोठा झालेला आहे। त्या ठिकाणी सुद्धा अनेक हजारो लाखो युवकांचं नुकसान होत आहे। आपण ज्या प्रश्नांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या प्रश्नातून काँग्रेस कशा प्रकारे सुटका करेल? नाही, पक्षातून म्हणजे आता आजचे दिन वगैरे काय नको, आता जुने दिवसच पाहिजेत आणि जुने दिवस पाहिजे असतील तर त्याला पर्याय मार्ग आता काँग्रेस आहे। गेल्या 10 वर्षापासून पुणेकरांचा विकास खूप मोठ्या प्रमाणात रखडलेला आहे, त्याच्यासाठी पर्याय मार्ग काँग्रेस आहे। येणाऱ्या विधानसभा, लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा पुणेकर सुज्ञ आहेत, पुणेकर हुशार आहेत, त्याच्यामुळे काँग्रेसलाच यावेळेस बहुमत देणार आणि काँग्रेसचा खासदार बी होणार आणि 6 विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार सुद्धा 6चे 6 निवडून येणार आणि राहिलेला जी पुणेकरांचा विकास आहे ते आम्ही काँग्रेस। आपण बोलताना असं म्हणला की काँग्रेसचाच खासदार निवडून देणार, मग तो खासदार कोण असेल? नाही, खासदार तर पक्षश्रेष्ठी ज्याला उमेदवारी देतील तो आमच्या पक्षाचा खासदार असेल, महाविकास आघाडीचा खासदार असेल तो। म्हणजे तो काँग्रेसचा नसेल, महाविकास आघाडीचा खासदार असेल? महाविकास आघाडीचा म्हणजे आमचे 3 पक्ष आहेत ना महाविकास आघाडीमध्ये, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस। जो आता ती जागा पारंपरिक काँग्रेसची आहे, त्याच्यामुळे मी ठामपणे सांगतो की तो काँग्रेसचाच खासदार राहणार। मागील काळामध्ये मोहन जोशींचे 22 खासदार म्हणून आपल्याकडूनच बॅनर लावण्यात आले होते, त्याबाबत काय सांगा? नाही, आता ते मी आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते मोहनदादा जोशी आहेत आणि कुठेतरी आम्हाला पक्षाचा ज्येष्ठ नेता असल्यामुळे मी 22 खासदार लावलं। आता आम्हाला वाटतंच की आमचा नेता म्हणजे खासदार व्हावा म्हणून। तर मोहन जोशी 22 खासदार हवेत असं त्यांना वाटतंय। अजिंक्य दायगुडे, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।